लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता, तर विधानसभा निवडणूक मनसे स्वबळावर लढली होती। आता मात्र राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना सशर्त पाठिंबा दिलाय। त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलंय। ही राजकीय खेळी आहे की महापालिका निवडणुकांची बेगमी, असाही सवाल आता विचारला जातोय। पाहूयात। फडणवीसांना सशर्त पाठिंबा, राज काय? राज ठाकरेंच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय? मनपा निवडणुकीची बेगमी की राजकीय खेळी? राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातली मैत्री अनेकांनी पाहिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेटही घेतली आहे। राज ठाकरे सरकारवर तुटून पडत असले तरी ते फडणवीस यांच्याबद्दल बोलताना थोडं हात राखूनच बोलतात, अशी चर्चा असते। त्यातच आता गुढीपाडव्याच्या मेळाव्यातही राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना सशर्त पाठिंबा दिलाय। तुमच्या साक्षीने सांगतो, माझं खरं तर देवेंद्र फडणवीस तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य, सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे। याच्याकडे नीट बघा। चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील। प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा। राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना काही सल्ले देत सशर्त पाठिंबा दिला। त्यानंतर खुद्द देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पहा। राज्य चांगलं चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि राज्य चालवत असताना सर्वांची मदत घेऊन, सर्वांना विश्वासात घेऊनच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि शेवटी राज्य चालवत असताना सगळ्यांना सोबत घेऊन चालवणं हाच खरं म्हणजे आमचा उद्दिष्ट आहे। दरम्यान मनसे हा भाजपाचा मित्रपक्ष असून भाजपाला सोयीची असलेली भूमिकाच मनसे घेत असते, असं म्हणत संजय राऊतांनी टोमणा मारलाय। लोकसभेत त्यांची भूमिका वेगळी होती, पूर्णपणे ती भाजपच्या सोयीची होती। जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांना मदत होईल अशा प्रकारची भूमिका कोणी घेऊ नये, अप्रत्यक्ष सुद्धा घेऊ नये, असं आमचं मत आहे। तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मात्र याबाबत वेगळाच सूर आळवलाय। त्याचसोबत मनसे आता लाचार झाली असून त्यांना भाजपसारख्या पक्षाची गरज असल्याची टीका शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केली आहे। राज ठाकरेंची लाचारी पण आपल्याला बघायला भेटतोय। कारण लाचारी कशासाठी की शेवटी सगळ्या बोलल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की आपण शरणमध्ये आहोत तुमचे आणि आपण गच्छामी टाकलेले आहेत, आणि असं स्पष्ट होतोय। गेल्या काही वर्षात महाराष्ट्राचं राजकारण इतकं बदललेलं आहे की रात्री एका पक्षाच्या बैठकीत बसलेला नेता दुसऱ्या दिवशी सकाळी वेगळ्याच पक्षात दिसतो। त्यात आता महापालिका निवडणुकाही होण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज ठाकरेंनी फडणवीसांना दिलेल्या सशर्त पाठिंब्यामागे ही महापालिका निवडणुकीची बेगमी आहे का, असा सवाल विचारला जातोय। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।